जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज माझ्या आईच्या पद्धतीने तिळाची कुरकुरीत चिक्की करणार आहे। पाक न करता, तीळ न भाजता मकर संक्रांतीसाठी फक्त 2 साहित्यामध्ये मस्त कुरकुरीत चिक्की तयार होते। यासाठी 1 वाटी तीळ, हे गावरान तीळ आहेत, स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घेतले, त्यानंतर निवडून घेतले। या तिळाची चिक्की चवीला खूप छान होते। ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने गूळ घ्यायचा। 1 वाटी तीळ असेल तर अर्धी वाटी गूळ, असा बारीक केलेला गूळ घ्यायचा। गूळ किसून घ्या, नाही तर असा बारीक करून घ्या। चिक्कीला वरून लावण्यासाठी 4-5 पिस्ता कट करून घेतले। ज्या प्लेटमध्ये चिक्की सेट करायची आहे त्याला आतून थोडं तेल किंवा तूप लावून घ्यायचं। चिक्की ताटामध्ये पण सेट केली तरी चालेल, ही तयारी आधीच करून ठेवायची। ज्या कढाईमध्ये चिक्की करणार आहे यामध्ये 1 वाटी तीळ, अर्धी वाटी गूळ हे मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ कोरडा कडक न घेता असा मऊ गूळ घ्यायचा। आधी हे मिक्स करून घ्यायचं, असं एकजीव करून घ्यायचं। गॅसची फ्लेम लो ठेवायची। फक्त 2 साहित्यामध्ये कमीत कमी वेळेत कुरकुरीत चिक्की तयार होते। हे सारखं असं फिरवत राहायचं। गूळ असल्यामुळे तळाला लागू शकते। मकर संक्रांतीलाच नाही तर कधीही बनवता येईल, इतकी सोपी रेसिपी आहे। असं एकसारखं तळापासून परतायचं। यासोबत तीळ भाजले जातात। हळूहळू गूळ मेल्ट होत आहे, पाणी टाकायची आवश्यकता नाही। माझ्याकडे ही कुरकुरीत चिक्की खूप आवडते। तीळ आणि गुळाचा मस्त सुवास येत आहे। 7 ते 8 मिनिटात लो फ्लेमवर हे मिश्रण तयार होते। बघा, सुरुवातीचं तीळ गुळाचं मिश्रण आणि हे मिश्रण लक्षात येत आहे। सुरुवातीला हे कोरडं वाटत होतं, आता एकजीव झालेलं आहे, असं कढाईपासून वेगळं होत आहे। एवढंच होऊ द्यायचं। चिक्कीसाठी हे मिश्रण तयार आहे। पाक न करता, तीळ न भाजता सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेत चिक्की तयार होते। लगेच तेल लावलेल्या प्लेटमध्ये हे मिश्रण काढायचं आहे। ताटामध्ये चिक्की सेट करायची असेल तर संपूर्ण मिश्रण ताटामध्ये काढायचं। मी प्लेटमध्ये चिक्की सेट करत आहे, त्यामुळे एका भांड्यात पाणी गरम करून त्यावर कढाई ठेवायची, म्हणजे तीळ गुळाचं मिश्रण कडक होणार नाही। नंतर थोडं थोडं मिश्रण तेल लावलेल्या प्लेटमध्ये काढायचं। खूप गरम असल्यामुळे हात न लावता वाटीने एकसारखं करायचं आहे। आवडत असेल तर यावर पिस्ता काप लावायचे, नाही लावले तरीही छानच होते। थोडा वेळ थंड होऊ द्यायचं। मी प्लेटमध्ये चिक्की सेट करत आहे। एका ताटात चिक्की सेट केली तरीही चालेल, इथे घाई करायची। तीळ गुळाचं मिश्रण गरम गरम असतानाच वाटीने असं एकसारखं करून घ्यायचं। आवडत असेल तर वरून पिस्ता काप लावायचे। वाटीने असा हलकासा दाब द्यायचा, म्हणजे थंड झाल्यावर पिस्ता निघणार नाही। चिक्की थंड व्हायला खूप जास्त वेळ लागत नाही, अशी अलगद निघत आहे। कमी साहित्यात कमी वेळेत झटपट चिक्की तयार आहे। तोडून बघू। मस्त कुरकुरीत झाली आहे। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा। पाक न करता, तीळ न भाजता सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेत तिळाची कुरकुरीत चिक्की माझ्या लहानपणीची आठवण आहे। लहानपणी माझी आई आम्हाला, भाऊ बहिणीला अशी घरच्या तिळाची कुरकुरीत चिक्की करून द्यायची। तुम्हीही करून बघा, खूप छान होते। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।